माझी बायको गरोदर असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी माझ्या घरी माझ्या सासूबाईला बोलावलं होतं. जेव्हापासून सासूबाई आली तेव्हापासून मुलीपेक्षा जास्ती माझीच काळजी घेऊ लागली. एके दिवशी सकाळी सासूबाई बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. सासूबाई त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तेव्हा मी सासूबाईची सुंदरता पाहून भारावून गेलो आणि सासूबाईच्या घट्ट मिठी मारली आणि मागूनच सासूबाईची, माझं नाव अभय आहे, मी सरकारी नोकरीला होतो. नोकरी करण्यासाठी मी घरापासून लांब शहरात राहत होतो. मी ज्या शहरात राहत होतो ते माझं स्वतःचं घर आहे आणि इथे आम्ही दोघेच नवरा बायको राहतो. माझी आई बाबा गावाकडे राहतात आणि आता माझी बायको गरोदर असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी माझी सासूबाई आली होती. सासूबाई आल्यानंतर 2 दिवस मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण मला स्त्रियांची बघायची सवय नव्हती. एकदा मी हॉलमध्ये बसलो होतो तेव्हा मी बघितलं की सासूबाई नेमकीच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली होती आणि तिने केसाला टॉवेल गुंडाळलं होती आणि तेव्हा माझी नजर सासूबाईवर पडली. तेव्हा मी सासूबाईला पाहताच राहिलो. सासूबाई दिसायला खूप सुंदर व गोऱ्या रंगाची होती आणि भरदार शरीराची होती. ती एखाद्या नटीसारखीच दिसत होती, जणू कुठल्या सिनेमाची नटीच असो. सासूबाई खूपच आकर्षक होती. एका नजरेतच माणसाचं मन मोहित करून टाकणारी होती. सासूबाईने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तिचं वय 35 वर्ष होतं, परंतु ती तिच्या मुलीपेक्षा कमी वयाची दिसत होती. सासूबाई खरंच खूप सुंदर होती. मी तर सासूबाईला एकटक नजरेने बघतच राहिलो. सासूबाई स्वयंपाकघरात जाईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो. थोड्या वेळाने सासूबाई नाश्ता घेऊन हॉलमध्ये आल्या. मग मी नाश्ता केला आणि सासूबाईला म्हणालो, खरंच सासूबाई, तुमच्या हातात जादू आहे. नाश्ता खूपच स्वादिष्ट बनला आहे. तुमच्या हाताचा नाश्ता खाऊन पोट भरून गेलं. तेव्हा सासूबाई थोडी लाजली आणि प्रेमाने माझ्याकडे बघत स्मित हास्य करून तिथून निघून गेली. मी तर तिच्या पहिल्या नजरेतच तिच्याकडे आकर्षित झालो होतो. मीही तसा दिसायला हँडसम होतो, त्यामुळे सासूबाई पण माझ्याकडे आकर्षित होऊ लागली होती. ती तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. मला सासूबाईला आणखी पाहण्याची इच्छा होत होती. मी रोज सकाळी उठून सासूबाईच्या आंघोळीच्या वेळेला तिला पाहण्यासाठी हॉलमध्ये बसायचो, कारण सासूबाई आंघोळ करून आल्यावर खूपच सुंदर दिसायची. आता मला रोज सासूबाईला बघण्याची सवय लागली होती, कारण माझी बायको गरोदर राहिल्यापासून मला हवं असलेलं सुख मिळतच नव्हतं. आता मला स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप कठीण झालं होतं. त्यामुळे मी सासूबाईसोबत जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि एके दिवशी रात्री मी सासूबाईचा विचार करू लागलो. मला काही केल्या झोप येत नव्हती, त्यामुळे मी मध्यरात्री बाल्कनीत जाऊ लागलो. तेव्हा सासूबाईच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागला होता, म्हणून मी सासूबाईच्या खोलीत खिडकीतून डोकावून पाहिलं. तेव्हा सासूबाई मोबाईलमध्ये काहीतरी वेगळंच पाहत होती. मी दरवाजा वाजवला तेव्हा सासूबाईने घाबरून लगेच मोबाईल लपवला आणि दरवाजा उघडला आणि सासूबाई नाईट गाऊनमध्ये माझ्यासमोर उभी होती. मी सासूबाईला पाहून भारावून गेलो आणि घट्ट मिठी मारली. तेव्हा सासूबाई म्हणाली, जावई बापू, सोडा मला, हे काय करता तुम्ही? मी तुमची सासूबाई आहे. मी म्हणालो, मग काय झालं? सासूबाई, तुमची मुलगी गरोदर आहे. आता तुम्हीच मला आनंदी ठेवू शकता. सासूबाई म्हणाली, माझ्या मुलीला कळाले तर खूप वाईट होईल. तेव्हा मी म्हणालो, ती झोपलेली आहे, तिला कसं कळणार की मी तुमच्या खोलीत आलो आहे म्हणून? मग सासूबाई म्हणाली, या गोष्टीसाठी मला थोडा वेळ लागेल. मी म्हणालो, ठीक आहे. सासूबाई आणि माझ्या खोलीत आलो. मला जणू लॉटरी लागल्यासारखंच वाटत होतं, कारण सासूबाई दिसायला खूपच सुंदर आणि तिला जितकं पाहावं तितकं कमी होतं. मी दुसऱ्या दिवशी रविवारी असून देखील लवकर उठलो आणि हॉलमध्ये गेलो, कारण कालही त्याच वेळी सासूबाई आंघोळ करून आली होती आणि स्वयंपाकघरात गेली होती. मग मी विचार केला की सासूबाईला मदत करू, कारण सासूबाईची मदत केली तर मला सासूबाईसोबत जवळीकता साधता येईल. जर मला हवं असलेलं सुख घ्यायचं असेल तर तिच्याजवळ जाण्याचा कोणता तरी उपाय शोधला पाहिजे. मग मी सासूबाईच्या मागे स्वयंपाकघरात गेलो. जसं सासूबाईने मागे वळून पाहिलं तसं मी सासूबाईकडे एकटक नजरेने बघतच राहिलो. मग सासूबाईने मला विचारलं, जावई बापू, काय पाहिजे? तेव्हा मी हळूच आवाजात म्हणालो, 1 कप कॉफी मिळेल का? तेव्हा लगेच सासूबाई कॉफी बनवून देऊ लागली. तेव्हा मी सासूबाईला मागून पायापासून त्या डोक्यापर्यंत निहाळू लागलो. सासूबाई खूपच सुंदर दिसत होती. मग कॉफी देताना तिने मला विचारलं,
काय बघत आहात जावाई बापू? मी तिच्या शरीराकडे निरखून बघत असल्यामुळे ती मला जरा लाजल्यासारखी वाटली. मी पण लगेच कॉफी घेऊन हॉलमध्ये आलो, कारण माझ्या बायकोच्या उठण्याची वेळ झाली होती. आता मी रोज स्वयंपाकघरात जाऊन सासूबाईला पाहत होतो आणि काही ना काही बहाणा करून सासूबाईला स्पर्श करू लागलो. आता सासूबाईचं आणि माझं चांगलं जमू लागलं होतं. कधी कधी सासूबाई देखील माझ्यासोबत गप्पा मारत होती. तिच्याशी गप्पा मारत मारत मला तिच्याबद्दल खूप काही समजलं होतं आणि आता सासूबाई माझ्यासोबत एवढी मनमोकळेपणाने गप्पा मारू लागली होती. आता तिने मला तिच्या लग्ना अगोदरच काही सत्य सांगितलं होतं. कॉलेजमध्ये असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि जेव्हा तिच्या घरच्यांना ही गोष्ट कळली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचे लगेच लग्न तिच्यापेक्षा जास्त वयाच्या माणसासोबत लावून दिलं होतं. त्यामुळे तिच्या देखील इच्छा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे सासूबाई देखील माझ्यासोबत जवळीकता निर्माण करू लागली. पण सासूबाईच्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे याचं मी अजून अंदाज लावू शकलो नव्हतो. पण त्या दिवशी रात्रीचे 12 वाजले होते तेव्हा कोणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. मी दरवाजा उघडून बघितलं तर समोर सासूबाई होती. तिने नाईट गाऊन घातलेला होता आणि त्या गाऊनमध्ये तिची सुंदरता खूपच झळकत होती. त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. अचानक तिला समोर बघून मी आश्चर्यचकित झालो. माझे हृदयाचे ठोके वाढले. मग मी सासूबाईला आतमध्ये यायला सांगितले. मग मी सासूबाईला एवढ्या रात्री माझ्या खोलीत येण्याचं कारण विचारलं. तिने मला सांगितलं की मला झोप येत नाही, एकटीला खूप बोर वाटत आहे. मग सासूबाईने पाहिलं की त्यांची मुलगी गाढ झोपेत आहे. मग सासूबाई मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि आम्ही गप्पा मारत बसलो. मग गप्पा मारत असताना मी सासूबाईला म्हणालो, तुम्ही इथे आल्यापासून सासरेबुवा एकदा पण भेटायला आले नाही. तेव्हा ती थोडी नाराज झाली आणि शांत बसली. मी म्हणालो, काय झालं? मी काही चुकीचं बोललो का तुम्हाला? माझ्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी मी तिच्याकडे बघत होतो तेव्हा ती एकटक माझ्याकडे बघू लागली. सासूबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. मी तिच्या डोळ्यात पाणी बघून रडण्याचं कारण विचारलं तर तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून मला खूपच वाईट वाटलं, कारण ती मला सांगत होती की तिच्या नवऱ्याचं वय झालं आहे. त्यामुळे ते रात्री मी खूप थकलो आहे असं म्हणून लवकर झोपी जातात. त्यामुळे मला हवं असलेलं सुख आजपर्यंत मिळू शकलं नाही. मग मी सासूबाईला म्हणालो, सासूबाई, तुमच्यासारखी एवढी सुंदर बायको असताना नवरा कसं काय थकू शकतो? तेव्हा माझं बोलणं ऐकून सासूबाई खूप रडू लागली. मग मी सासूबाईला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा सासूबाईने माझ्याजवळ येऊन मला घट्ट मिठी मारली. जोराजोराने रडू लागली. मला खूप वाईट वाटलं, पण सासूबाईचा तो स्पर्श मला हवासा वाटू लागला. मग मी तिला दिलासा देऊ लागलो. थोड्या वेळाने सासूबाई शांत झाली आणि मला म्हणाली, जावई बापू, तुमच्यासोबत माझा वेळ खूप चांगला जातो आणि तुमच्यासोबत गप्पा मारल्यानंतर मला एकटेपणा वाटत नाही. मी सासूबाईला म्हणालो, सासूबाई, एका बायकोच्या जीवनात एक नवरा आणि एका नवऱ्याच्या जीवनात एक बायको अशी असते, तिच्यासोबत त्यांचं खूप प्रेम असतं. अचानक काय झालं माहीत नाही. मग सासूबाई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, जावई बापू, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक बोलू का? जावई बापू, आता माझ्या खूप इच्छा जागृत होऊ लागल्या आहे आणि त्या फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. मी सासूबाईला म्हणालो, यात वाईट वाटण्यासारखं काहीच गोष्ट नाही. मी आजची रात्र येथेच तुमच्या खोलीत थांबू शकतो. तसंही तुमची मुलगी औषधी घेतल्यामुळे रात्रभर गाढ झोपेत असते आणि त्यामुळे आपण दोघे आरामात आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. सासूबाईने माझं म्हणणं ऐकलं आणि ती आनंद घेण्यासाठी तयार झाली. त्या रात्री आम्ही सलग 4 तास आमच्या इच्छा पूर्ण केल्या. मला खूप झोप येत होती, पण सासूबाई तर थांबण्याचं नावच घेत नव्हती. मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो, सासूबाई, तुम्हाला झोप आली नाही का? तेव्हा ती म्हणाली की मला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि आज मी झोपेच्या गोळ्या घेतल्याच नाही. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी तिची साथ देत होतो, कारण तिला असे एकटीला सोडून मला कशी झोप लागेल. मग जेव्हा सासूबाई थकली तेव्हा आम्हा दोघांना कधी झोप लागली कळलंच नाही. आम्ही दोघे एकच खोलीत झोपलो होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग आली. सकाळी उठल्यावर सासूबाई खूप खुश दिसत होती. मी म्हणालो, कसं वाटतं सासूबाई? तेव्हा ती म्हणाली, खूप जणू स्वर्गसुखाची प्राप्ती झाली आहे. सासूबाई म्हणाली, जावई बापू, जे सुख तुमचे सासरेबुवा नाही देऊ शकले ते तुम्ही दिलं. मला सासूबाई खूपच आवडत होती, पण मला तिच्या मर्जीशिवाय काहीच करायचं नव्हतं. परंतु आमच्यात आता एक खास नातं निर्माण झालं होतं. त्यामुळे मी सासूबाईसोबत रोज आनंद घेऊ लागलो होतो. बस मला आणखी काय हवं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी माझ्या बायकोची तब्येत बिघडली. तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मग काही वेळाने तिने एका गोडसा मुलाला जन्म दिला. त्यानंतर आम्ही सगळे जण घरी आलो. आता
घरात छोटं बाळ असल्यामुळे मला सासूबाईसोबत जास्त वेळ घालवता येत नव्हता, परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करायचो. काही दिवसांनी सासूबाई तिच्या घरी जाऊ लागली तेव्हा तिला खूप वाईट वाटू लागलं, पण मला जेव्हा सासूबाईची आठवण येत होते तेव्हा तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो आणि तिथेच आनंद घेतो. मंडळी, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.